रामकृष्ण हरी. आमच्या गांधले माऊलींनी आपण दिंडीची जाहिरात त्यांना दिल्यानंतर त्यांच्या अंतर्मनातून आत्मीयतेतून एक 500 रुपयाचं पावतीचं सहकार्य केलेलं आहे. ते पावती घेत नव्हते, पण म्हणलं आपलं धर्म आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. सत्य कर्माला नेहमी भगवंताचा आधार असतो. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अशा पद्धतीनं आपल्या या पावतीच्या स्वरूपात त्यांचं यथाशक्ती काय असेल दिंडीच्या दिवशी देतील तो त्यांचा मोठेपणा, पण आता जो जे काय प्राप्त झालं त्यांना पावतीच्या स्वरूपात खूप धन्यवाद आहे. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. काय तुमच्या मुखातनं काय 2 शब्द बोलायचे का? जरा बोला, बरं वाटतं. तुमच्या मुखातला आवाज पण मला ऐकू द्या. गांधले माऊलींचा आवाज मला 2 शब्दात ऐकायचा आहे. दरवर्षी आमच्याकडे माऊलीचे भक्त येतात आणि ते आमचं भाग्य आम्ही समजतो. हाच देवाचा आशीर्वाद आहे आम्हाला असं समजून आम्ही चालतो. खूप चांगले, हे खूप चांगले आहे. बघा, वाशीच्या या पुण्यनगरीमध्ये अनेक हुंबरे आहेत, पण तुमचंच हुंबरं भाग्यवान काय? कारण काय माहिती आहे का, रामकृष्ण आणि विठ्ठल केशव गोविंद माधवा तुमच्यामध्ये माऊलीच्या भक्ताची साठवण आहे. तुम्ही येणाऱ्या उंबऱ्याच्या आतमध्ये येणाऱ्या माणसांना माऊली समजता आणि त्या दृष्टिकोन त्यांना मुखी घास खाता. करावा विचार कशासाठी मी हे अन्न सेवनार, माझ्या हातून घडू दे शुभक्त सेवा, म्हणूनच मिळवी शक्तिमुक्ती देवा. आपल्या कुटुंबाला, आपल्या सहकार्याला भगवंताने शक्ती द्यावी आणि आपल्या चांगल्या कर्तृत्वानं, चांगल्या आयुष्यानं आपल्याला मुक्ती मिळावी या दृष्टीनं अन्नदान हे देतात. खूप चांगलं. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.